माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवद्गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. अध्याय 4, ज्ञान कर्म संन्यास योग. श्री भगवान म्हणाले, योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो. मनोस बोलिला सूर्य तो युक्षाकूस त्या परी. अशा परंपरेतूनी हा राजवीस लाभला. पुढे काळ बळाने तो या लोकी योग लोपला. तोची हा बोलिलो आज तुझ योग पुरातन. जीवीचे गुज हे थोर तूही भक्त सखा तसा. अर्जुन म्हणाला, या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन. तू बोलिला सारंभी हे मी जाणू कसे बरे. श्री भगवान म्हणाले, माझे अनेक ह्या पूर्वी झाले जन्म तसे तुझे. जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी. असूनही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभू. माझी प्रकृती वेडोनी मायेनी जन्मतो जणू. गळूनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना. अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेत असे. राखावया जगी संता दुष्टा दूर करावया. स्थापनया पुन्हा धर्म जन्मत तो मी युगे युगी. जन्म कर्म असी दिव्य जो माझी नीट ओळखे. देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज. नाही तृष्णा भव क्रोध माझ्या सेवेत तन्मय. झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. भजती मज जे जैसे भजे तैसाची त्या समी. माझ्या मार्गासे हे येती लोक कोणी कुठूनही. जे कर्म सिद्धिवान जोनी पाजिसी येत दैवते. मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. निर्मिले वर्णमीचारी गुण कर्म विभागुनी. करुणी सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी. कर्म न बांधिती माते फळी इच्छा नसे मज. माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा. केली कर्मे मुमुक्षुनी पूर्वी हे तत्व जाणुनी. तैसी तूही करी कर्म त्यांचा घेऊन तो घडा. नेनती जाणते तेही काय कर्म अकर्म हे. तुझ ते सांगतो कर्म जाणुनी सुटतील जे. सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे. अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व खोल हे. कर्मी अकर्मी जो पाहे अकर्मी कर्म जो तसे. जो बुद्धिवंत लोकात तो योगी कृतकृत्य तो. उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडून. ज्ञानाने जाईली कर्म म्हणती त्यास पंडित. नित्य तृप्त निराधार न राखे परवासना. गेला घडून कर्मात तरी काही करीची ना. संयमी सोडणी सर्व इच्छेस परिग्रह. शरीरेची करी कर्म दोष त्यास न लागतो. मिळे तेची करी गोड न जाणे द्वैत मत्सर. फळो जळो तथा जया एक करुणी हीन बांधिला. ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा. यज्ञात करीतो कर्म जाय सर्व जिरून ते. ब्रह्मात ओमिले ब्रह्म ब्रह्माणे ब्रह्म लावणे. ब्रह्मी मिसळली कर्म तेव्हा ब्रह्माची पावला. देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती. ब्रह्मागृहीत तसे कोणी यज्ञ यज्ञत्व जायते. क्षत्रादी इंद्रिय कोणी संयमाग्नीत होमिती. कोणी विषय शब्दादी इंद्रियाग्नीत अर्पिती. प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होऊन टाकिती. चिंतनाने समाधीस
अंतरी चेतवूनिया द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशा परी संयमी येजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधुनी गती दोघोची प्राणायामास साधिती प्राणात होमितो प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञवेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती यज्ञशेषामृते झाले पावले ब्रह्मशाश्वत न यज्ञविनया लोक कोठुनी परलोकतो विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे कर्माने घडिले जाणुनी सुटतील ते द्रव्य यज्ञात काहुनी ज्ञान यज्ञाची थोरतो पावती सगळी कर्म अंती ज्ञानात पूर्तता सेवा करुणी ते जाण नम्र भावे पुसोनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावसील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी जरी पाण्यामध्ये पापी जरी पाप्यामध्ये पापी असतील शिरोमणी तरी या ज्ञान नौकेने पापते तरतील तो संपूर्ण पेटला अग्नी काष्टे जाळून टाकितो तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्मे जाळून टाकितो ज्ञानास मनसे काही पवित्र दुसरे जगी योगयुक्त तथा काळी ते पावे अंतरी स्वये श्रद्धेने मिळवी ज्ञान संयमी नित्य सावध ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा न आलोक न तो लोक न पावे सुख संशयी योगाने झाडिली कर्म ज्ञाने संशय तोडिले जो सावधान आत्म्यात कर्म त्यास न बांधिती म्हणून अंतरातील अज्ञान कृत संशय तोडुनी ज्ञान कडंगाणे उठतो योग साधुनी ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय विनोबा भावे समाप्त।